पुन्हा तुमच्या डोळ्यात पाणी? मी खूप प्रयत्न करते ग हे पाणी थांबवण्याचं, पण जमतच नाही. हे पाणी सुद्धा हट्टी आहे मेरी. आणि रिकाम्या खुर्च्या पाहिल्या ना की घरातल्यांचं एकमेकांपासून लांब जाणं जास्तच जाणवतं बघ. आई, हे रिकामपण कधी ना कधीतरी नक्की भरून येईल. माझं मन सांगते देवी, पुन्हा या घराला प्रेमाची साथ दे. याच आशेने तर जगवलंय मला गेली 7 वर्ष. स्मिता, 7 वर्ष झाली नाही? सगळं कसं कालच घडल्यासारखं वाटतंय. एखाद्या छान रंगवलेल्या चित्रावर कुणीतरी येऊन भस्कन पाणी ओतून द्यावं तसं झालं नाही. आई, असं नाही करायचं. किती त्रास करून घ्याल स्वतःला. या घरात पुन्हा सुखालेलं पाहायचंय ना तुम्हाला, मग तुम्ही मनाने खंबीर व्हायला हवं. स्मिता, उद्या आपल्या रजतचा वाढदिवस ना ग? हो. फार धावसं वाटतं त्याला. आजीच्या हातची पुरणपोळी खावी असं त्यालाही फार वाटत असेल ना? भेटता येईल का ग त्याला? बघूया, करू काहीतरी. बाबा येत आहेत. मी अण्णा आणि मानसला बोलावून आणते. आपण एकत्र जेवायला बसूया. देवी माता, माझ्या सुनेचा विश्वास खरा ठरू दे. तू स्त्री आहेस माते. घर तुटण्याचं दुःख स्त्री इतकं कुणालाच करू शकत नाही. चला बाळराजे, आजी वाट पाहते. ए थांब ग बाबा, गोष्ट पूर्ण करा ना. सांगा, चेकणीच्या तावडीतनं राजाला कोण सोडवेल? आता उरलेली गोष्ट रात्री सांगे ना, नाहीतर तुझी आई तुला आणि मला कान पकडून उभं करेल. काय बरोबर ना? चल काहीतरी. बरं चला, नाश्ता तयार आहे. चल मानस. एक मिनिट, काय झालं आता? आई उपयोग नाही आता. पण माझं ऐकून तर झालं होतं तुला असं. जगणं नकोस झालं मला या घरात. पुन्हा पुन्हा त्याच विषयावर किती दिवस चर्चा करणार आहेत हे देव जाणे. हे बघ नलू, मला फक्त एवढंच कळतं की या सगळ्या गोष्टींकडे आपण खूप प्रॅक्टिकली बघायला पाहिजे. काही गरज नाहीये त्यांच्यासाठी रडण्यात आणि वेळ वाया घालवण्यात. हे बघ, हातातून निसटून गेलेल्या क्षणांवर आपला अधिकार नसतो नलू. त्यापेक्षा आपल्याला एकच मुलगा आणि एकच सून आहे असं आपण समजू, आणि त्यात शहाणपणा आहे. इतकं सगळं सोपंच नका हे. 9 महिने वाढवले मी त्यांना माझ्या पोटात. त्यांना जन्म देताना ज्या कळा सोसल्या त्या अजून विसरले नाहीये मी. आणि हे काय सांगताय तुम्ही मला? हे असल्या शहाणपणाचा हिशोब नाही कळत आई मुलाच्या नात्याला. पोटातून हृदयापर्यंत आलेलं नातं आहे हे. तुम्हाला ते कसं कळणार? तुझं दुःख मला समजत नाही असं म्हणायचंय का तुला? पण आहे ते स्वीकारायला जमलं की दुःखाची तीव्रता कमी होते. बाबा, तुम्ही काही न खाता चाललात? अहो, थोडं तरी खाऊन जा. नाही, नको. अन्नावरची वासनाच उडाली आहे माझी. अहो, माझं ऐका तरी. असा काय त्रागा करायचा? नीता, मानसला आणि मला खायला दे, आम्हाला उशीर होतो. आजचे दिवस तुमचं तुम्ही घ्याल खायला, आणि मानसलाही द्या. मी ना आईबाबांसाठी काहीतरी खायला घेऊन जाते. काल रात्रीपासून त्यांच्या पोटात काहीच नाही. प्लीज. चला बेटा, आपण आता बाहेर खाऊया काहीतरी, आणि मग तुला शाळेत सोडतो. ठीक आहे? ठीक आहे. मानस, तुझे मी बघतो. हॅलो, बोलतोय. मानस, तुझे गणित चुकलंय, तू पुन्हा कर. ठीक आहे, ठीक आहे. हॅलो, तू रजतला भेटायला कोणाच्या परवानगीने गेली होतीस? बाबा, मी आणि कोणीतरी आठवण काढली वाटतं. या 4 भिंतींच्या बाहेर कुणीही आठवण काढणार नाहीये आपलं.
ज्या रजत करता तुमचा एवढा जीव तुटतोय ना, त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली रागिणीने, आणि तुम्हाला तोंड देखलं बोलवणं देखील नाही केलं. मेली आहेत ती आपल्याकरता, मेली आहेत. आणि तरी देखील तुम्ही शाळेत भेटायला गेलात अपमान सहन करण्याकरता. बाबा याच्या आधी तुम्ही असे कधीही वागलं नाही. मग इतके कसे बदललात, कठोर बनलात? बदलण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. आणि जो बदलत नाही तो मोडून पडतो, आणि मोडून पडणं माझ्या तत्वात बसत नाही. जे रोपट मी लावलं होतं ते आज आकाशाला भेटलंय. त्या रोपट्याकडून मला सावली नकोय, फळं नकोय, फुलं नकोय, पण या माळ्याला साधं समाधानही मिळू देत नाहीत ग ते. चला बाबा, रोजचं एक काम करू दे, नाही तर जेवणाची बोंब मजा. खरंच रजनी, किती समाधानी आहोत ना आपण ते घर सोडल्यापासून. धंद्यात भरभराट झाली, मुलं गुणी निघाली, बंगल्याचं काम पूर्ण होत आलं. आणखीन काय हवं आपल्याला? है ना? आता पटायला लागलाय खरं हळूहळू. अरे पटायला लागलं काय? माझी तर पूर्ण खात्री झाली. आता माझ्या पण पुढच्या फार मोठ्या योजना आहेत. माझ्या कोचिंग क्लासेसचा महाराष्ट्रभर विक्रमी विस्तार करणार आहे मी. आणि त्यात करोडोंचा फायदा होणार आहे. पण त्यासाठी भरपूर भांडवलाची गरज आहे. हो रे, माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. मला पण एका अमेरिकन कंपनीची गारमेंट एक्सपोर्टची मोठी ऑर्डर मिळणार आहे, पण पुरेसे पैसे नाहीत ना आपल्याजवळ. त्याच वेळी जर का आपल्याला 5-5 कोटी मिळाले असते तर हा प्रॉब्लेमच झाला नसता. राहू द्या, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. मग बोल ना. रमा भाऊजी आणि रवी भाऊजी परत या घरात येणार नाहीत का? गीता, या व्यतिरिक्त तुझ्याकडे दुसरे विषयच नाहीत का ग? असं का म्हणताय? हे घर पूर्वीसारखंच पुन्हा असावं असं नाही वाटत तुम्हाला? इतरांसाठी नाही, पण निदान आई बाबांसाठी तरी आपण प्रयत्न करायलाच हवे. या घरात कोणासाठी काय करायला हवं हे तुला बरोबर कळतं. फक्त नवऱ्यासाठी काय करायला हवं तेवढंच कळत नाही. गीता, मला खूप खूप त्रास होतो या सगळ्याचा. सदान कदा आपलं चेहरा पाडून बसायचं. मी इतक्या कौतुकाने गजरा आणला तुझ्यासाठी, पण तू माळूनही दिला नाहीस मला. आज काय तर वहिनींचं असं, उद्या काय तर भाऊजींचं असं, परवा आणि काय. शी. सतत सतत या घरातली फक्त सून म्हणून जगतेस तू. अगं, माझी बायको म्हणून जगायला कधी शिकणार आहेस? अहो अहो, मी तुमचीच आहे. तसं वाटत तर नाही. माझं ऐका तरी, हे सगळं आपल्याच घरासाठी आहे. तुझ्या दृष्टीने आपलं घर जेव्हा फक्त तुझ्या माझ्या पुरतं मर्यादित होईल ना, तेव्हा सांग मला. गुड नाईट. मानस, काय? जा बाबांना बोलावणार, म्हणाव नाश्ता तयार आहे. हो आई. बरं झालं तुम्ही आलात ते. मी मानसला पाठवतच होते तुम्हाला बोलवायला. बरं, खाऊन घ्या पटकन. आणि मी सॉक्स आणि शूज काढून ठेवले. मला भूक नाहीये, आणि ज्या अर्थी मी शूज घातलेले आहेत त्या अर्थी मी सॉक्स घातलेले आहेतच, आणि रुमाल सुद्धा घेतलेला आहे. माझ्याकरता एवढे कष्ट घेतलेस तू, त्याबद्दल खरंच धन्यवाद. बाबा, येतो मी. आई, बाबा काका निघून गेले. आज मला शाळेतही नाही सोडलं. अरे, त्यांना ना काहीतरी काम असेल बहुतेक. स्मिता, मी जास्त काही बोलणार नाही, पण एवढंच सांगतो,
नवरा हा बंद कुपीतल्या अत्तरासारखा असतो. कुपी वेळीच बंद केली नाही तर अत्तरासारखा नकळत तोही उडून जातो.